नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 18 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सार्वभौम AI सोबत भागीदारी केली आहे? उत्तर आहे तमिळनाडू राज्य सरकारने. या उपक्रमात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर हे पार्क चेन्नईमध्ये उभारले जाणार आहे. तसेच याचा मुख्य उद्देश आहे सुरक्षित आणि स्वदेशी AI परिसंस्था निर्माण करणे हा असून याद्वारे सुमारे 1,000हून अधिक उच्च कौशल्य असलेल्या डीप टेक नोकऱ्या निर्माण होतील. प्रश्न दुसरा, अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर टोबी केअर्स यांनी 2026 मध्ये कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, टायलर पुरस्काराने अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर टोबी केअर्स यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला ठरल्या आहेत. तर संशोधन कार्य आहे त्यांचं जमिनीखालील बुरशीच्या विशाल जाळ्यांचे महत्त्व आणि हवामान बदलांच्या संकटात त्यांची भूमिकाही स्पष्ट केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तर टायलर पुरस्काराला अनेकदा पर्यावरणासाठीचा नोबेल पुरस्कार असेही संबोधले जाते. तर पुरस्काराचे स्वरूप आहे $2,50,000 तसेच रोख आणि एक सुवर्ण पदक. प्रश्न तिसरा, भारत तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, शत्रुजित सिंह कपूर यांची ITBPच्या डायरेक्टर जनरलपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे 1990च्या बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी असून हे हरियाणा कॅडरचे आहेत. तर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे CEO आहेत S प्रकाश. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत AK बालसुब्रमण्यम. भारतीय एअरटेलचे MD आणि CEO आहेत शाश्वत शर्मा. व भारतीय तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक आहेत शत्रुजित सिंह कपूर. प्रश्न चौथा, कलकत्ता उच्च न्यायालयाचे 44वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी, न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे 44वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियुक्ती राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 217(1) नुसार त्यांची नियुक्ती केली आहे. तर शपथग्रहणी 16 जानेवारी 2026 रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस यांनी त्यांना शपथही दिली आहे. प्रश्न पाचवा, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 साठी सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी, महेंद्रसिंग धोनी यांची बजाज पुणे ग्रँड टूर 2026च्या सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू. तर ICC T20 वर्ल्ड कप 2026चे ब्रँड अँबॅसेडर आहेत रोहित शर्मा. टेक्नो पेंट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत सचिन तेंडुलकर. लॅटो इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर सानिया मिर्झा. तसेच AU स्मॉल फायनान्स बँकचे रणवीर कपूर आणि रश्मिका मांदाना. तसेच महाराष्ट्र पर्यटनचे नवेली देशमुख या ब्रँड अँबॅसेडर आहेत. प्रश्न सहावा, भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली या ठिकाणी भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 ही आयोजित केली जाणार आहे. आयोजित तारीख आहे 19 ते 22 मार्च 2026 दरम्यान आयोजित केली जाणार असून आयोजक आहे अधिवेशन भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जात आहे. तसेच 2026ची थीम आहे वर्दीला गती, शाश्वततेला शक्ती आणि जागतिक स्तरावर जोडणी. प्रश्न सातवा, आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी ची 16वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी, अबुधाबी संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी 16वी बैठक ही आयोजित करण्यात आली होती. तर
बैठकीचा कालावधी होता 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 दरम्यान. तसेच 2026ची थीम होती मानवता सक्षम करणे, सामायिक समृद्धीसाठी अक्षय ऊर्जा. प्रश्न 8वा, कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी, खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन हा साजरा केला जातो. तर जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहू. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिवस, 15 जानेवारी भारतीय सेना दिवस तसेच राज्य क्रीडा दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन तसेच 30 जानेवारी हुतात्मा दिन.